नमस्कार. आज आपण बोलणार आहोत संरचनात्मक भूविज्ञान आणि प्लेट टेक्टॉनिक्सबद्दल. म्हणजे पृथ्वीच्या पोटात काय घडतंय आणि त्याचा आपल्या पायाखालच्या जमिनीवर काय परिणाम होतो. नमस्कार. हो, आणि हे विषय फक्त भूगर्भशास्त्रज्ञांपुरते नाहीत. बरोबर. आपल्या रोजच्या जीवनावर, अगदी आपण राहतो त्या इमारतींवर सुद्धा याचा परिणाम होतो. तर सुरुवात करूया प्लेट टेक्टॉनिक्सपासून. म्हणजे पृथ्वीचं जे बाह्य कवच आहे, लिथोस्फिअर, त्या अनेक तुकड्यांमध्ये विभागलेल्या आहे या प्लेट्स. अगदी बरोबर. ह्या मोठ्या आणि लहान टेक्टॉनिक प्लेट्स आहेत आणि त्या काही स्थिर नाहीत. पृथ्वीच्या आतून येणाऱ्या उष्णतेमुळे म्हणजे मॅन्टल कन्व्हेक्शनमुळे त्या सतत तरंगत आहेत, हळूहळू सरकतायत. आणि बहुतेक सगळ्या घडामोडी म्हणजे भूकंप वगैरे त्या या प्लेट्सच्या कडांवरच होतात, बरोबर? हो, अगदी. या प्लेट्सच्या सीमांवरच सगळी ॲक्शन असते. मग ह्या सीमांचे मुख्य प्रकार कोणते आहेत? मुख्यतः 3 प्रकार आहेत. एक, डायव्हर्जंट, जिथे प्लेट्स एकमेकांपासून दूर सरकतात. अच्छा. दुसरं, कन्व्हर्जंट, म्हणजे जिथे प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा एक प्लेट दुसरी खाली जाते. आणि तिसरा? तिसरा आहे ट्रान्सफॉर्म. इथे प्लेट्स एकमेकांना घासून पुढे सरकतात. ओके. आणि पर्वत कसे तयार होतात? म्हणजे त्याचा संबंध कोणत्या सीमेशी असतो जास्त? पर्वत निर्मिती मुख्यतः कन्व्हर्जंट सीमांवर होते. जेव्हा 2 भूखंडीय प्लेट्स म्हणजे कॉन्टिनेंटल प्लेट्स एकमेकांना जोरदार धडकतात, तेव्हा प्रचंड दाब येतो आणि मधली जमीन वळून घड्या पडून उंच उचलली जाते. आपला हिमालय याचंच उदाहरण आहे ना? भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट. अगदी परफेक्ट उदाहरण. ती धडक अजूनही सुरू आहे आणि हिमालय आजही थोडा थोडा उंच होतोय. अच्छा, आता थोडं संरचनात्मक भूविज्ञानाकडे येऊया. म्हणजे यात खडकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास असतो. हो, प्लेट्सच्या हालचालीमुळे खडकांवर जो ताण किंवा दाब येतो त्यामुळे खडकांना तळे जातात किंवा ते वाकतात. तर हे जे तळे आहेत त्यांना आपण फॉल्ट्स म्हणतो. फॉल्ट्स म्हणजे विभंग. बरोबर, विभंग म्हणजे खडकांना पडलेला तो एक प्रकारचा फ्रॅक्चर असतो ज्याच्या दोन्ही बाजूंचे खडक एकमेकांच्या सापेक्ष सरकलेले असतात. याचे पण प्रकार असतील मग? हो, नक्कीच. जेव्हा खडक ताणले जातात म्हणजे प्लेट्स दूर जातात तेव्हा नॉर्मल फॉल्ट तयार होतो. ओके. आणि जेव्हा दाब येतो म्हणजे प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा रिव्हर्स किंवा थ्रस्ट फॉल्ट तयार होतो. हिमालयात असे थ्रस्ट फॉल्ट्स खूप आहेत. आणि तो कॅलिफोर्नियातला सॅन अँड्रियास फॉल्ट, तो कोणता प्रकार? तो आहे स्ट्राईक स्लिप फॉल्ट. तिथे प्लेट्स एकमेकांना घासून आडव्या दिशेने सरकतात. अच्छा. आणि फोल्ड्स म्हणजे मग खडकांच्या वळ्या? अगदी बरोबर. दाबामुळे जेव्हा खडक तुटण्याऐवजी वाकतात तेव्हा त्यांना वळ्या पडतात म्हणजे फोल्ड्स. यात पण प्रकार आहेत? हो, मुख्य 2 प्रकार म्हणजे अँटिक्लाइन, जिथे वळी वरच्या बाजूला बाकलेली असते एखाद्या घुमटासारखी, आणि सिंक्लाइन, जिथे वळी खालच्या बाजूला बाकलेली असते एखाद्या दरीसारखी. आता मला सांगा, या फॉल्ट्स आणि फोल्ड्सचं आपल्यासाठी काय महत्त्व आहे म्हणजे प्रत्यक्ष जीवनात? खूप महत्वाचं आहे, खास करून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. कारण फॉल्ट्स म्हणजे भूकंपाचे झोन. अच्छा. जिथे फॉल्ट्स आहेत तिथे भूकंपाचा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा ठिकाणी मोठं बांधकाम जसं की धरणं किंवा उंच इमारती करताना खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे हिमालयन प्रदेशात बांधकाम करणं जास्त धोकादायक ठरतं. नक्कीच. तिथे फॉल्ट्स खूप सक्रिय आहेत. भारतातील टेहरी धरणाचं उदाहरण घ्या. तिथे मोठा थ्रस्ट फॉल्ट आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेसाठी खूप उपाययोजना कराव्या लागल्या. आणि फॉल्ट्समुळे फक्त भूकंपाचाच धोका असतो की अजून काही? नाही, अजूनही परिणाम होतात. फॉल्ट्समुळे खडक कमकुवत होतात, त्यांची भार सहन करायची क्षमता कमी होते आणि भूजलाच्या प्रवाहावर पण परिणाम होतो. कधीकधी फॉल्ट्समुळे पाणी अडतं तर कधी पाणी झिरपायला वाट मिळते. ओके. आणि फोल्ड्सचा काय परिणाम त्या वळ्यांचा? फोल्ट्समुळे खडकांचे जे मूळ थर असतात ते तिरके होतात, कधीकधी अगदी उभे पण होतात. हो. मग जर आपण डोंगराळ भागात रस्ता बांधत असू किंवा बोगदा खणत असू आणि असे तिरके झालेले कमजोर थर लागले तर ते घसरण्याची म्हणजे भूस्खलन होण्याची शक्यता वाढते. म्हणजे खडकांमधल्या नैसर्गिक भेगा, ज्यांना जॉईंट्स म्हणतात, आणि ते गाळ्याच्या खडकांमधले स्तर, हे सगळं फोल्ड्समुळे आणखीनच धोकादायक बनतं. बरोबर. जॉईंट्स म्हणजे खडकातले नैसर्गिक तडे जिथे हालचाल झालेली नसते, आणि स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे गाळाच्या खडकांचे थर. फोल्ड्समुळे हे थर आणि जॉईंट्स यांची दिशा बदलते आणि त्यामुळे खडकाची स्थिरता कमी होऊ शकते. म्हणून बांधकाम करताना या सगळ्या गोष्टींचा, फॉल्ट्स, फोल्ड्स, जॉईंट्स, थरांची दिशा एकत्रित विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत पृथ्वीचा पृष्ठभाग हा खूपच डायनॅमिक आहे, स्थिर नाहीये अजिबात.
अजिबात नाही. सतत बदलणारं क्षेत्र आहे. आणि या सगळ्या भूगर्भीय संरचनांचा आपल्या पायाभूत सुविधांवर, आपल्या सुरक्षितेवर थेट परिणाम आहे, हे आजच्या चर्चेतून अगदी स्पष्ट झालं. खरंय. या संरचना आपल्याला केवळ पृथ्वीचा भूतकाळ सांगत नाहीत, तर भविष्यात काय आव्हानं येऊ शकतात हेही सांगतात. आपण या नैसर्गिक शक्तींना समजून घेऊनच त्यांच्यासोबत जुळवून घेऊ शकतो. हाच विचार पुढे घेऊन जायला हवाय की नाही? नक्कीच. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की पृथ्वीच्या या सतत बदलणाऱ्या स्वभावाचं ज्ञान वापरून आपण भविष्यात अधिक लवचिक, अधिक सुरक्षित समाज कसा निर्माण करू शकतो.